चलो मित्रांनो, हा तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिक गाड्यांचे डिस्क ब्रेक आहे ते आज आपण उघडणार आणि क्लीन करणार आहेत। तर ती सगळी प्रोसेस आपण करणार आहे। त्यापर्यंत माझी जे चॅनल आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर त्यानंतर जे आहे आपण ब्रेक पिस्टन जे आहे ते काढले बाहेर। तर ब्रेक पॅडला काढायला हा दोन्ही एलेंकी नट असतात, त्याला आपण बाहेर काढून घेणार एक एक करून। तर तुम्ही पाहू शकता पहिला जे एलेंकी नट आहे तो आपण काढला बाहेर, त्यानंतर सेकंडवाला काढायचं बाहेर। ते काढल्यानंतर आपल्याला जे ब्रेक पॅड आहेत तुम्ही पाहू शकता हे वाले, ही आपण हाताने बाहेर काढणार। त्याच्यासोबत पट्टी असते, ते पट्टी आणि दोन्ही सोबत काढून घ्यायचं बाहेर। त्यानंतर आपल्याला जे पिस्टन आहेत तिकडची बाजू जी असते त्याच्यामध्ये धूळ पाणी वगैरे जमून जातं, त्याच्यामुळे ते क्लीन करून घ्यायच्या आधी। त्याच्यानं काय होते की परत ते ब्रेक पॅडवरती माती वगैरे लागत नाही आणि परत आवाज वगैरे येत नाही ब्रेकनी, त्यामुळे ते क्लीन करावं लागतं। ते क्लीन करून घ्यायचे, हे पण 3 विचारी वस्तू क्लीन करून घेणार आपण, त्यानंतर परत लावणार आहेत। तर आपण पाहू शकता हा जे पिस्टन आहेत ब्रेक पॅडचे ते बाहेर आलेले आहेत, त्याला आपण काय करणार आतमध्ये पुश करणार दोन्ही बाजूनी। त्याच्याने काय होतं एअर वगैरे पकडले असेल तर निघून जाते। कधी कधी काय होतं आपण हाय ब्रेक लावतोय, एमर्जन्सी ब्रेक लावतो, त्याच्यामुळे काय एअर पकडून जाते व ब्रेक अडकून राहते, तर ते पण सॉल्व होऊन जाते। आपण जर पुश केला आतमध्ये तो वरपर्यंत जातं लिव्हरपर्यंत आणि ब्रेक एकदम आधीसारखं व्यवस्थित वर्क करणार। आणि हा जे पट्टी आहे त्याला आपण व्यवस्थित ग्रीस लावून घेणार रोडला, त्याच्याने काय होणार ते ब्रेक ज्यावेळेस पिस्टन बाहेर आत बाहेर होणार त्यावेळेस हे पण आत बाहेर होतंय आणि ब्रेक लवकर घासलं जात नाही। जर याच्यामध्ये ग्रीस वगैरे नसेल तर ते आत अडकून राहते आणि ब्रेक लवकर घासून जाते। तर आपण आज जे आहे ती ग्रीस लावून घेणार आणि व्यवस्थित एका बाजूला ठेवून आता आपण काय करणार ब्रेक पॅड जे आहेत हे वाले हे आपण क्लीन करून घेतले पॉलिश पेपरनी। आता काय करणार आपण पट्टीवरती हा बघू शकता व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हा जे आहे ते ब्रेक पिस्टन ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस ते पण बाहेर आत बाहेर होते आणि पट्टी जी आहे त्याच्यामुळं ते पॅडला परत बाहेर साईडला धकलते, त्याच्यामुळं टायर जाम होत नाही, त्याच्यामुळे ती पट्टी दिलेली असती आहे। तसंच आपण जे एलेंकी नट आधी काढलं होता तोच नट आपण परत लावणार आहे। त्याच्यामुळं काय होतं जे ब्रेक पॅड लावले ते बाहेर पडत नाही, त्याला अडकून राहते, त्याच्यामुळे ते दोन्ही एलेंकी नट दिलेलं असते। तर आपण ग्रीस वगैरे लावून सगळं साफ क्लीन वगैरे करून ते परत लावून घेतलं आहे आणि एलेंकी नट आपण आता फिट करून घेणार। तर अशी पद्धत असती उघडायची आणि लावायची। आपण दोन्ही बाजूने नट लावून घेतले एलेंकी नट जे आहे ती। त्यानंतर तुम्हाला जे ग्रीस लावून मी दाखवलं होतं ती पट्टी आपण लावणार याला, ही वाली ही पण आत बाहेर होती ज्यावेळेस आपण ब्रेक ऑपरेट करतो त्यावेळेस। तर आता आपलं पूर्णपणे फिट करून घेतलं आहे दोन्ही ब्रेक आणि ब्रेक पॅड। आता जे शॉक ऑब्झर्वरला जे 10चे नट लागतात, प्रत्येक गाडीला वेगळे वेगळे नट असतात, याला 10चे दिलेले आहेत आपण, ते 10चे नट्स आहे ते व्यवस्थित ब्रेक पॅडला बघून व्यवस्थित लावून एकदम ओरिजिनल